हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण MSCIT फायनल एक्झाम एप्रिल 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन्स आपल्याला विचारले जातात आणि त्याला कशा प्रकारे सोडवायचं आहे, तर या सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आजचा पेपर हा इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे। तर चला करूया आपल्या व्हिडिओला सुरू। चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर बघा आपला 1 तासाचा इकडे टायमिंग सुरू झालेला आहे। आपल्याला 60 मिनिटं दिलेले आहे। तर 60 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण पेपर सोडवायचा आहे। इकडे विद्यार्थ्यांचं नाव असणार आहे, विद्यार्थ्यांचं इकडे फोटो असणार आहे आणि इकडे विद्यार्थ्यांचा रोल नंबर असणार आहे, म्हणजे सीट नंबर असणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये बघा 3 लेवल दिलेले आहे, लेवल 1, लेवल 2 आणि लेवल 3। तिन्ही लेवलमध्ये 15 मार्काचे ऑब्जेक्टिव्ह आहे 15 आणि तिन्ही लेवलमध्ये 35 मार्काचं प्रॅक्टिकल आहे। म्हणजेच एकूण आपल्याला 50 मार्काचे क्वेश्चन यामध्ये विचारले जातात। तर त्यामध्ये बघा 3 लेवल आहे। लेवल 1 हे लो डिफिकल्टी म्हणून ओळखल्या जाते, लेवल 2 हे मीडियम डिफिकल्टी म्हणून ओळखल्या जाते आणि लेवल 3 हे हाय डिफिकल्टी म्हणजे ओळखले जाते। तर म्हणजे सुरुवातीला सोपे क्वेश्चन्स आहे, त्यानंतर मीडियम प्रकारचे आहे आणि त्यानंतर थोडे कठीण प्रकारचे क्वेश्चन्स, असे 3 लेवलमध्ये क्वेश्चन विभागले गेलेले आहे। तर इथे आपल्याला लेवल 1 मध्ये म्हणजेच लो डिफिकल्टीमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव्ह आणि प्रॅक्टिकल दोन्ही सोडवायचे आहे। तर ऑब्जेक्टिव्ह 6 आहे आणि प्रॅक्टिकल 14 आहे लेवल 1 मध्ये। तर आपण लेवल 1 सोडून घेऊया पहिले। तर पहिला क्वेश्चन बघा, व्हॉट शुड यू डू विथ युअर कॉम्प्युटर व्हेन यू आर नॉट यूजिंग इट म्हटलेलं आहे। जेव्हा आपण कॉम्प्युटरचा उपयोग करत नाही तेव्हा कॉम्प्युटरसोबत काय करायला पाहिजे म्हटलेलं आहे। तर याच्यासाठी आपण त्या कॉम्प्युटरला स्लीप मोडमध्ये ठेवावं लागेल किंवा ठेवायचं असते। अ वेल नोन सर्च इंजिन इज शो बिलो व्हॉट इज द मायक्रोसॉफ्ट वर्जन कॉल म्हटलेलं आहे। तर त्याला आपण बिंग म्हटल्या जाते। CDR स्टँड फॉर, म्हणजे CDRचं मतलब म्हटलेलं आहे। तर CDR म्हणजे CD रेकॉर्डेबल होते। फॉलोइंग इज अ स्क्रिप्ट लँग्वेज यूज व्हिल डिझायनिंग अ वेब पेज म्हटलेलं आहे। तर कोणत्या भाषेचा उपयोग केला जाते म्हणते वेब पेज डिझाईन करण्यासाठी, तर याचं HTML आहे याचं उत्तर। अ टिपिकल वेबसाईट ॲड्रेस इज शो बिलो व्हॉट डू द ASPX टेल्स द यूजर अबाउट म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर बघा, याचं उत्तर सेकंड नंबरचं आहे। आयडेंटिफाय विच इज नॉट द ॲडव्हान्टेज ऑफ क्रिएटिंग शॉर्टकट ऑन PC म्हटलेलं आहे। तर PCवर शॉर्टकट बनवण्याचं काय महत्त्व आहे म्हटलेलं आहे। तर त्याचं महत्त्व आहे इझी ॲक्सेस होते ते। तर अशा प्रकारे आपले ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन 6 सोडवणं झालेले आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचे क्वेश्चन सोडवायचे आहे। तर प्रॅक्टिकलवर क्लिक करा आणि इथून पहिला क्वेश्चन चालू करायचा आहे। तर पहिला क्वेश्चन बघा, कॉपी द फाईल ब्लँक फ्रॉम कलर टू अदर द फोल्डर विथ युअर स्टुडंट ID म्हटलेलं आहे। तर आपल्याला ब्लँक टेक्स्ट फाईलला कॉपी करायचं आहे कलरमधल्या अदरमधून। कुठे करायचं आहे? स्टुडंट IDच्या फोल्डरमध्ये। तर त्यासाठी आपल्याला बघा कलर फोल्डरमध्ये जा, त्यानंतर अदर फोल्डरमध्ये जायचं आहे आणि इथून ब्लँक फाईलला सिलेक्शन करा आणि इथून तिला कॉपी करा म्हटलेलं आहे। तर इथून कॉपी करून घ्या आणि कुठे न्यायचं आहे? स्टुडंट IDच्या फोल्डर म्हणजे सुरुवातीच्या फोल्डरच्या खाली कुठेही राईट क्लिक करा माऊसनं आणि ते पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट
कॉपी द कीबोर्ड टेक्स्ट फ्रॉम द फोल्डर हार्डवेअर टू होम टू इंडेक्स म्हटलेलं आहे. तर आपल्याला कीबोर्ड या फाईलला कॉपी करायचं आहे होममधल्या इंडेक्समध्ये. तर बघा हार्डवेअर फोल्डरमध्ये जायचं आहे, कीबोर्ड फाईलला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी करून घ्या आणि कुठं पेस्ट करायचं आपल्याला होममधल्या इंडेक्समध्ये. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, इथं होम फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा, त्यानंतर इंडेक्स फोल्डरमध्ये जाऊन ओपन करायचं आहे आणि इथे कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा रिनेम द फाईल रोज ॲज पिंक रोज स्टोअर इन वेब फोल्डर म्हटलेलं आहे. तर वेब फोल्डरमध्ये असलेल्या रोज जे फाईलला पिंक रोज या नावाने रिनेम करा म्हटलेलं आहे. तर वेब फोल्डरमध्ये जा, इथं रोज फाईल दिलेली आहे, याला रिनेम करायचं आहे कोणत्या नावानं, पिंक रोज. तर राईट क्लिक करा, रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि याच्यातनी बघा पिंक रोज नाव टाईप करायचं आहे, पिंक टाईप करा, त्यानंतर रोज टाईप करायचं आहे. .jpg वगैरे काही द्यायचं नाही, एक्सटेन्शन ऑलरेडी त्याला लागून येतात, एक्सटेन्शन द्यायचं काम नाही. जसं नाव आहे तसं इथं टाईप करा आणि त्यानंतर बाहेर क्लिक करून एक आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, रिमूव्ह द नंबर लिस्ट फ्रॉम द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. दिलेल्या डॉक्युमेंटमधील जे काही नंबरिंग स्टाईल दिलेली आहे ते आपल्याला काढून टाकायचं आहे. तर बघा इथं 1 ते 8 पर्यंत नंबरिंग दिलेलं आहे. तर हे नंबरिंग आपल्याला काढून टाकण्यासाठी पहिले पूर्ण याला सिलेक्शन करून घ्या, इथे नंबरिंगमध्ये जायचं आहे आणि त्यातून नन या बटनावर क्लिक करायचं आहे, निघालेलं आहे नंबरिंग आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन्सर्ट अ टेबल ऑफ 3 रोज अँड 8 कॉलम इन द गिवन डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर 3 रो आणि 8 कॉलम असलेलं टेबल आपल्याला डॉक्युमेंटमध्ये घ्यायचं आहे. तर त्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, टेबलमध्ये जायचं आहे, इन्सर्ट टेबलवर क्लिक करा, नंबर ऑफ रोजमध्ये 3 टाकायचं आहे आणि नंबर ऑफ कॉलममध्ये 8 टाका आणि नंबर ऑफ रोमध्ये 3 टाका अशा प्रकारे. त्यानंतर तर एंटर करा किंवा ओके करायचं आहे. बघा इथं टेबल इथं आलेलं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, अप्लाय बोल्ड फॉन्ट स्टाईल टू द एंटायर डॉक्युमेंट म्हटलेलं आहे. तर दिलेल्या सर्व डॉक्युमेंटला बोल्ड फॉन्ट स्टाईल अप्लाय करायची आहे. तर कुठे एक सिंगल क्लिक करा, Ctrl+A न ऑल सिलेक्शन होते किंवा सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्या. सर्व सिलेक्शन झालेलं आहे आणि काय करायचं आपल्याला बोल्ड करायचं आहे सर्व डॉक्युमेंटला. तर बोल्ड करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, चेंज द रो हाईट टू 10.5 फॉर द रो नंबर 2 म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला रो नंबर 2ची हाईट चेंज करायची आहे. तर रो नंबर 2ला सिलेक्शन करा. हाईट चेंज करण्यासाठी बघा फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि इथून रो हाईट घ्या आणि रो हाईटमध्ये बघा आपल्याला 10.5 सांगितलेलं आहे. तर 10 टाका, पॉईंट द्या आणि 5 द्यायचं आहे आणि त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, मर्ज अँड सेंटर द हेडिंग ब्लड डोनर डाटाबेस फ्रॉम सेल A4 टू H4 म्हटलेलं आहे. A4 पासून ते H4 पर्यंत असलेल्या ब्लड डोनर डाटाबेस या हेडिंगला मर्ज आणि सेंटर करा म्हटलेलं आहे. तर A4 पासून ते H4 पर्यंत सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर बघा त्याला मर्ज आणि सेंटरचं इथे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन रिमूव्ह बोल्ड इफेक्ट फ्रॉम द स्लाइड 2 फॉर द नेक्स्ट क्लासरूम रूल्स म्हटलेलं आहे. तर आपल्याला स्लाइड क्रमांक 2 मध्ये असलेल्या शब्दाला म्हणजेच क्लासरूम रूल्स या शब्दाला बोल्ड इफेक्ट रिमूव्ह करायचा आहे. तर बोल्ड इफेक्ट इथून काढून टाका, निघालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन चेंज द केस ऑफ द पॅराग्राफ प्रेझेंट ऑन द 3rd स्लाइड टू अपर केस म्हटलेलं आहे. तर 3ऱ्या स्लाइडमध्ये जायचं आहे, 3ऱ्या स्लाइडमध्ये जे काय पॅराग्राफ आहे त्याला अपर केस करा म्हटलेलं आहे. तर 3ऱ्या स्लाइडमध्ये जायचं आहे, पॅराग्राफला सिलेक्शन करा अशा प्रकारे आणि चेंज केसमध्ये जायचं आहे आणि इथून अपर केस करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, क्रिएट अ लो प्रायोरिटी टास्क विथ सब्जेक्ट विजिट टू वेअरहाऊस म्हटलेलं आहे. तर आपल्याला एक टास्क बनवायचा आहे आणि त्याचा सब्जेक्ट इथं दिलेला आहे. तर त्यासाठी न्यू आयटममध्ये जा, इथून टास्क निवडायचा आहे, टास्क निवडला त्यानंतर प्रायोरिटी कोणती दिलेली आहे, लो दिलेली आहे. तर प्रायोरिटीमध्ये जा आणि इथून लो प्रायोरिटी घ्यायची आहे. त्यानंतर सब्जेक्ट कोणता दिलेला आहे, तर सब्जेक्ट जो दिला असेल तो कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा.
नेक्स्ट, क्रिएट अ न्यू कॉन्टॅक्ट विथ नेम गणेश पाटील अँड कंपनी नेम LIC इंडिया म्हटलेलं आहे. तर बघा आपल्याला एक नवीन कॉन्टॅक्ट बनवायचा आहे यामध्ये. तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून कॉन्टॅक्ट घ्यायचा आहे. कॉन्टॅक्ट घेतल्यानंतर बघा फुल नेम इथं दिलेला आहे, तर नेमच्या जागी नेम टाईप करा, कॉपी करून घ्यायचा आहे आणि नेमच्या जागी नेम टाईप करायचं आहे. आणि कंपनी नेमच्या पुढं कंपनीचं नाव इथं दिलेलं आहे, तर ते कॉपी करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, विजिट द वेबसाईट www.yahoo.com अँड सर्च रियाद एअरपोर्ट म्हटलेलं आहे. तर आपल्याला पहिले yahoo.com या वेबसाईटवर जायचं आहे आणि त्यामध्ये बघा आपल्याला रियाद एअरपोर्ट हे नाव सर्च करा म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये तर याचं उत्तर बघा 3 नंबरला आहे, सॉरी 4 नंबरला आहे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, व्ह्यू इन्फॉर्मेशन अबाउट ग्लोबल वॉर्मिंग फ्रॉम द गिवन वेब पेज म्हटलेलं आहे. तर ग्लोबल वॉर्मिंगबद्दल माहिती कशातनी दिलेली आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर बघा, तर याचं उत्तर 3 नंबरला आहे आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे. लेवल 2 मध्ये जा आणि पहिले ऑब्जेक्टिव्ह सोडून घ्या. पहिला ऑब्जेक्टिव्ह म्हटलेला आहे लँड मीन्स म्हटलेला आहे. म्हणजेच लँडचा अर्थ काय म्हटलेला आहे, तर लँडचा अर्थ होते लोकल एरिया नेटवर्क. ईमेल इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग बेसिक एलिमेंट एक्सपेक्ट म्हटलेला आहे. तर ईमेलमध्ये खालीलपैकी कोणते याच्यामध्ये ऑप्शन असते म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये काय नसतात बघा, याच्यामध्ये फुटर नसतंय, बाकी सर्व असते. इनपुट डिव्हाइसेस ट्रान्सलेट व्हॉट पीपल अंडरस्टँड इनटू अ फॉर्म द कॉम्प्युटर कॅन प्रोसेस म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. मॉड्युलेशन इज द नेम ऑफ द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम डिजिटल टू ॲनालॉग म्हटलेलं आहे. तर रॉंग आहे. MICR कॅन बी यूज टू रीड डाटा फ्रॉम चेक इन अ बँक म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. व्हिच ऑप्शन वोल यू सिलेक्ट ॲड अ न्यू अकाउंट इन युअर जीमेल म्हटलेलं आहे. तर जीमेल बनवण्यासाठी नवीन अकाउंट कुठून ओपन करू शकतो म्हटलेलं आहे. तर बघा ईमेलच्या आयकॉनवर क्लिक करून आपण नवीन अकाउंट ओपन करू शकतो. तर पहिलेच आहे. तर अशा प्रकारे आपले ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे. त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे. चालू करा इथून प्रॅक्टिकल लेवल 2 मधलं. चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द फाईल ट्रीज JPG प्रेझेंट इन सपोर्ट फोल्डर अँड मेक इट रीड ओनली म्हटलेलं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये असलेले ट्रीज फाईलचे ॲट्रिब्यूट आपल्याला कोणतं करायचं आहे, रीड ओनली करायचं आहे. तर बघा सपोर्ट फोल्डरमध्ये मी आलेला आहो. ट्री फाईलला राईट क्लिक करा, इथे प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि प्रॉपर्टीजमध्ये जाऊन बघा ॲट्रिब्यूट दिलेला आहे खाली, रीड ओनली करा म्हटलेलं आहे. तर रीड ओनली करा, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, मूव द फाईल याहू फ्रॉम याहू फोल्डर टू मॅसेंजर फोल्डर म्हटलेलं आहे. तर याहू फोल्डरमध्ये असलेले याहू JPGला मॅसेंजर फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर याहू फोल्डरमध्ये जा, याहू फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि इथून कट करून घ्यायचं आहे मूव्ह करण्यासाठी. त्यानंतर कुठं पेस्ट करा म्हटलेलं आहे, मॅसेंजर फोल्डरमध्ये सोडायचं आहे. तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जा, मॅसेंजर फोल्डरला डबल क्लिक करून ओपन करा आणि इथं कुठेही राईट क्लिक करायचं आहे आणि इथून पेस्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, चेंज द ॲट्रिब्यूट ऑफ द फाईल सपोर्ट इन होम इंडेक्स इंट्रोडक्शन अँड मेक इट रीड ओनली म्हटलेलं आहे. तर सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समध्ये असलेले इंट्रोडक्शन टेक्स्ट फाईलला आपल्याला ॲट्रिब्यूट चेंज करायचं आहे. कोणतं द्यायचं आहे, रीड ओनली करा म्हटलेलं आहे. तर सपोर्ट फोल्डरमध्ये जा, होममध्ये जायचं आहे, इंडेक्समध्ये जा, त्यानंतर इंट्रोडक्शन फाईल इथं दिलेलं आहे, तिच्यावर राईट क्लिक करायचं आहे आणि इथून प्रॉपर्टीजवर जायचं आहे आणि प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर बघा कोणतं करायचं आहे, रीड ओनली करा म्हटलं आहे. तर रीड ओनली घ्या, त्यानंतर अप्लाय करायचं आहे, त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट अ ब्लँक कॉलम बिटवीन द टाईम अँड प्रोग्राम कॉलम्स म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला टाईम आणि
प्रोग्रामच्या मदतीने एक रिकामं ब्लँक कॉलम इन्सर्ट करायचा आहे। तर टाईमच्या नंतर क्लिक करा, इथे लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट राईटवर क्लिक करायचं आहे। इथून अशा प्रकारे मदतीने एक नवीन कॉलम आलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट 2 ब्लँक रोज आफ्टर लास्ट रो म्हटलेलं आहे। तर आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या ओळीनंतर 2 ब्लँक ओळी इन्सर्ट करा म्हटलेलं आहे। तर बघा शेवटच्या ओळीच्या शेवटी क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे लेआउटमध्ये जा आणि इन्सर्ट बिलोवर क्लिक करायचं आहे 2 वेळेस, 1 आणि 2। बघा 2 रिकाम्या ओळी आलेल्या आहे आणि नंतर सबमिट करा। नेक्स्ट, इन द गिवन MS वर्ड डॉक्युमेंट चेंज द पेज बॅकग्राऊंड कलर टू पर्पल म्हटलेलं आहे। तर दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये पेजचं बॅकग्राऊंड कलर हे पर्पल कलर म्हटलेलं आहे। तर पेजचं बॅकग्राऊंड कलर चेंज करण्यासाठी पहिले पेजवर क्लिक करा, डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, पेज कलरवर जा आणि इथून पर्पल कलर घ्यायचा आहे। अशा प्रकारे पर्पल कलर घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन वर्कशीट कीप टॉप 3 रोज विजिबल व्हील स्क्रोलिंग इन द वर्कशीट म्हटलेलं आहे। जेव्हा आपण स्क्रोल डाऊन वगैरे करतो तेव्हा आपल्याला सर्वात वरील 3 रोज व्हिजिबल म्हणजे एका जागेवर ठेवायचे आहेत। हे तिन्ही रो इथपर्यंत आपल्या एका जागेवर असल्या पाहिजे। तर त्यासाठी बघा 4थ्या रोला सिलेक्शन करा, व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि इथून फ्रीज पेनच्या ऑप्शनमध्ये जाऊन फ्रीज पेन हा ऑप्शन्स घ्या। आता जर तुम्ही स्क्रोल डाऊन जर केलं आणि अप जर केलं तर बघा 1 2 3 हे तिन्ही रो एका जागेवरच आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, अरेंज एक्सेल डाटा बाय सॉर्टिंग कॉलम बी पर्टिक्युलर इनटू Z2A म्हणजे हायेस्ट टू लोएस्ट ऑर्डर म्हटलेलं आहे। तर बघा कॉलम बी मध्ये असलेले पर्टिक्युलर ते आपल्याला Z2A मध्ये सॉर्ट करायचं आहे। तर बघा जिथून सांगितलं असेल तिथून सुरुवात करायची आहे। अशा प्रकारे इथपर्यंत सिलेक्शन करून घ्या, सॉर्टिंगमध्ये जायचं आहे आणि Z2A प्रकारची सॉर्ट घ्यायचं आहे। त्यानंतर इथून सॉर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन क्रिएट डुप्लिकेट स्लाइड फॉर द फर्स्ट स्लाइड म्हटलेलं आहे। तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडची डुप्लिकेट स्लाइड तयार करा म्हटलेलं आहे। तर पहिल्या स्लाइडला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे, राईट क्लिक केलं त्यानंतर इथे डुप्लिकेटचा ऑप्शन्स आहे किंवा न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथेही डुप्लिकेटचा ऑप्शन्स आहेत। तर दोनपैकी कुठूनही घेतलं तरी चालेल आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, चेंज द झूम ऑफ द गिवन प्रेझेंटेशन टू 200%। तर दिलेल्या प्रेझेंटेशनचं जे झूमिंग व्ह्यू आहे ते 200% करा म्हटलेलं आहे। तर त्यासाठी व्ह्यू टॅबवर जायचं आहे, झूम ऑप्शनवर जा आणि त्यातून 200% झूम करायचं आहे आणि नंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन ॲड 2 ब्लँक स्लाइड अँड अप्लाय पुश स्लाइड ट्रान्झिशन अँड फ्रॉम बॉटम व्हेरिएशन इफेक्ट टू ऑल द स्लाइड्स म्हटलेलं आहे। तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 ब्लँक नावाचे स्लाइड घ्या म्हटलेलं आहे आणि त्यानंतर त्याला पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो फ्रॉम बॉटम द्या म्हटलेला आहे सर्व स्लाइडला। तर त्यासाठी बघा आपल्याला 2 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे। तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून 2 ब्लँक स्लाइड घ्यायचे आहे अशा प्रकारे। त्यानंतर बघा ट्रान्झिशनमध्ये जा आणि इथून पुश नावाचं ट्रान्झिशन द्यायचं आहे आणि त्याचा इफेक्ट कोणता सांगितलेला आहे फ्रॉम बॉटम। तर इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून फ्रॉम बॉटम हा इफेक्ट द्यायचा आहे, सर्व स्लाइडला द्या म्हटलेला आहे। बघा इफेक्ट टू ऑल द स्लाइड म्हटलेला आहे। तर इथून इफेक्टच्या ऑप्शनमध्ये जा आणि इथून बघा आपल्याला अप्लाय टू ऑल करायचं आहे। बघा सर्वांना अप्लाय झालेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, क्रिएट ॲन अपॉइंटमेंट इट आउटलुक विथ सब्जेक्ट कॉर्पोरेट डिनर विथ MD ॲट लोकेशन होटल ग्रँड इंटरनॅशनल फ्रॉम डेट 5th April 2014 टू 10th May 2014 ॲट टाईम 7 PM टू 9 PM म्हटलेलं आहे। तर बघा आपल्याला एक अपॉइंटमेंट बनवायची आहे। तर बघा अपॉइंटमेंट बनवण्यासाठी न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे। आता स्टेप बाय स्टेप सर्व माहिती टाकायची आहे। तर आपल्याला पहिले काय दिलेलं आहे, पहिले सब्जेक्ट दिलेला आहे। तर सब्जेक्टला अशा प्रकारे कॉपी करून घ्या किंवा तुम्ही डायरेक्ट टाईपसुद्धा करू शकता। सब्जेक्ट टाकते वेळेस कोणताही इन्व्हर्टेड कॉमा घ्यायचा नाही, फक्त नाव घ्या तेवढं। सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाका अशा प्रकारे। त्यानंतर लोकेशन दिलेलं आहे
हॉटेल ग्रँड इंटरनॅशनल, तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये डेट दिलेली आहे, तर डेटला कॉपी करून घ्या आणि स्टार्ट डेटमध्ये सुरुवातीची डेट टाकायची आहे. त्यानंतर तिथून 10 मे म्हटलेलं आहे, 10 मे, तर याच्यातली दुसरी जो तारीख आहे ती कॉपी करून घ्या इथून आणि एंड टाईममध्ये टाकायचं आहे तिला. त्यानंतर 7 PM to 9 PM म्हटलेलं आहे, तर 7 PM घ्यायचं आहे सुरुवातीला, 7 PM घ्या आणि त्यानंतर खाली याच्यातनी एंडमध्ये 9 PM घ्यायचं आहे आणि नंतर सेवानी क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, यू हॅव टाईप email message in the windows. Before sending the message you want to apply various formatting style to the messages. How will you apply bold style to the selected message text म्हटलेलं आहे. तर बघा, ईमेल पाठवायच्या अगोदर आपल्याला काही त्याला फॉर्मॅटिंग द्यायचं आहे म्हटलेलं आहे. तर आपल्याला बोल्ड स्टाईल द्यायची आहे मेसेजला. तर मेसेजला बोल्ड स्टाईल देण्यासाठी बघा, तर याचं उत्तर पहिलेच आहे. नेक्स्ट, फेवरेटमध्ये ॲड करा म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर 3 नंबरला आहे. तर अशा प्रकारे आपलं लेवल 2 सुद्धा मीडियम डिफिकल्टी लेवल सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर लेवल 3 सोडवायचं आपल्याला. तर पहिले ऑब्जेक्टिव्ह आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द बिगेस्ट युनिट ऑफ मेमरी. तर मेमरीचं सर्वात मोठं एकक कोणतं आहे म्हटलेलं आहे. तर यापैकी तर याच्यातलं गिगाबाईट आहे. फायर वायर पोर्ट इज ऑल्सो कॉल ॲज हाय परफॉर्मन्स सिरियल बस पोर्ट म्हटलेलं आहे, तर बरोबर आहे. इफ यू विश टू अरेंज द ओपन टास्क विंडोज विच ऑफ दिस ऑप्शन विल यू यूज म्हटलेलं आहे. तर टास्कची मांडणी करण्यासाठी कोणत्या ऑप्शनचा वापर करत असते. तर बघा याचा वापर करत असते ऑप्शन नंबर 3चा. त्यानंतर आपले प्रॅक्टिकल सोडवायचे आहे. ओपन network.txt फाईल फ्रॉम सपोर्ट फोल्डर, डिलीट ऑल द टेक्स्ट फ्रॉम दिस फाईल अँड सेव्ह द फाईल अँड क्लोज द फाईल म्हटलेलं आहे. तर आपल्याला सपोर्ट फोल्डरमध्ये जाऊन नेटवर्क नावाची फाईलला ओपन करायचं आहे. तर सपोर्टमध्ये जा, नेटवर्क फाईलला ओपन करा डबल क्लिक करून, त्यामध्ये जे काय असेल त्याला सिलेक्शन करा आणि त्याला डिलीट करायचं आहे. डिलीट केलेलं आहे. त्यानंतर त्याला सेव्ह करा म्हटलेलं आहे, तर फाईलमध्ये जा आणि इथून सेव्ह करायचं आहे आणि त्याला क्लोज करा म्हटलेलं आहे, तर इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, इन द गिवन वर्ड डॉक्युमेंट चेंज द फॉन्ट साईज ऑफ 7 सेंटेन्स टू 48 म्हटलेलं आहे. तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये 7 नंबरच्या ओळीची साईज ही 48 करा म्हटलेलं आहे. तर 7 नंबरची ओळीला सिलेक्शन करा, साईजमध्ये जायचं आहे आणि इथून 48 साईज करायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. यूज अप्रोशिएट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट टोटल प्राइस ऑफ इच पर्टिक्युलर इन द सेल रेंज E3 टू E12 म्हटलेलं आहे. E3 पासून तर E12 मध्ये असलेलं सर्व याचं टोटल आपल्याला काढायचं आहे, म्हणजेच पर्टिक्युलर किंमत काढा म्हटलेला आहे E3 पासून तर E12 ची. तर बघा, पर्टिक्युलर किंमत काढण्यासाठी फॉर्म्युला दिलेला आहे प्रोडक्टचा, तो आपल्याला वापरायचा आहे. तर इथे क्लिक करा, बरोबरचं चिन्ह टाईप करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा प्रोडक्ट नाव टाईप करा. अशा प्रकारे प्रोडक्ट नाव टाईप केलं, बघा खाली प्रोडक्टचा फॉर्म्युला आलेला आहे, त्याच्यावर डबल क्लिक करा, ओपन ब्रॅकेट लागून आलेला आहे. त्यामध्ये बघा क्वांटिटी आणि या प्राइसला दोघालाही सिलेक्शन करा आणि शिफ्ट दाबून ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे आणि नंतर एक एंटर करा. बघा पहिल्याची किंमत निघालेली आहे. बाकीच्यांची काढण्यासाठी बघा इथे सिंपल इथं कोणत्यातनी डॉट आहे त्या डॉटवर कर्सर ठेवा अशा प्रकारे आणि क्लिक करून खाली ओढायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, in the given spreadsheet use max function in cell E15 to show the highest mark from the cell range E4 to E13 म्हटलेलं आहे. तर E4 पासून तर E13 मध्ये असलेले सर्वाधिक मार्क आपल्याला काढायचे आहे E15 मध्ये, म्हणजेच आपल्याला मॅक्झिमम मार्क काढायचे आहे. तर कुठं काढायचे आहे? E15 मध्ये काढायचे आहे. तर E15 मध्ये क्लिक करा
अशा प्रकारे E15 मध्ये क्लिक करा. त्यानंतर मॅक्सचं फंक्शन्स वापरायचं आहे, फॉर्म्युला वापरायचा आहे, तर बरोबरचं चिन्ह टाईप करा आणि त्यानंतर MAX टाईप करा. मॅक्स टाईप केल्यानंतर बघा खाली फॉर्म्युला आलेला आहे मॅक्सचा, याच्यावर डबल क्लिक करायचं आहे. किंवा तुम्ही ॲटोसममध्ये जाऊन इथूनही मॅक्सचा फॉर्म्युला घेऊ शकता, तर इथूनही घेतला तरी चालेल. आता त्या ओपन ब्रॅकेटमध्ये बघा कशातून मॅक्स काढायचा आहे तेवढ्या सेल रेंजला सिलेक्शन करायचं आहे. तर मला बघा 45 पासून तर 80 या संख्येपर्यंत काढायचं आहे, तर एवढे सेलला सिलेक्शन करा. शिफ्ट दाबून ब्रॅकेटला क्लोज करायचं आहे आणि नंतर एक एंटर करा. तर बघा याच्यातली जास्तीत जास्त मार्क कोणत्या किती काय बघा 90 मार्क आहे. अशा प्रकारे आपल्याला हायेस्ट संख्या काढता येते आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, इन द गिवन प्रेझेंटेशन इन्सर्ट वन मोर ब्लँक स्लाइड अँड मेक डुप्लिकेट ऑफ द सेकंड स्लाइड म्हटलेलं आहे. तर दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये अजून एक ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे. तर न्यू स्लाइडमध्ये जा आणि इथून ब्लँक नावाची स्लाइड घ्यायची आहे आणि सेकंड नंबरच्या स्लाइडला डुप्लिकेट करा म्हटलेलं आहे. तर सेकंड नंबरच्या स्लाइडला सिलेक्शन करा, न्यू स्लाइडमध्ये जायचं आहे आणि इथून डुप्लिकेट सिलेक्टेड स्लाइडवर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर सबमिट करा. नेक्स्ट, इन MS आउटलुक क्रिएट ॲन इव्हेंट इन द कॅलेंडर विथ सब्जेक्ट ॲज इंटरनॅशनल एक्झिबिशन म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या आउटलुकच्या कॅलेंडरमध्ये एक इव्हेंट बनवायचा आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर इथे ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा आणि तो सब्जेक्ट दिलेला आहे तो सब्जेक्ट कॉपी करून घ्या आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट पेस्ट करा. एवढंच दिलेलं आहे. त्यानंतर सेव्ह आणि क्लोज करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि लास्ट क्वेश्चन्स बघा, इन द गिवन वेब पेज साइन इन यूजिंग स्काईप नेम माय स्काईप अँड पासवर्ड स्काईप 10 म्हटलेलं आहे. तर आपल्याला साइन इन करायचं आहे. तर याचं उत्तर बघा 3 नंबरला आहे. आणि नंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे आणि अजूनही आपल्याकडे 32 मिनिटाचा टायमिंग दिलेला आहे, शिल्लक आहे. सर्व झालं असेल तर चेक करून घ्या आणि त्यानंतर एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे. येस करायचं आहे. तर मित्रांनो अशाच प्रकारे तुमची फायनल एक्झाम होणार आहे. तर आपल्याला 45 मिळालेला आहे 50 पैकी. यामध्ये बघा आपले प्रॅक्टिकलमध्ये 33 करेक्ट आलेले आहे आणि ऑब्जेक्टिव्हमध्ये 12 करेक्ट आलेले आहे. त्याच्यामधलं बघा कोणतं चुकलेलं होतं, आयडेंटिफाय विच इज नॉट द ॲडव्हान्टेज ऑफ क्रिएटिंग शॉर्टकट ऑन PC म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर रिडक्शन इन साईज ऑफ फाईल होतं. मॉड्युलेशन इज द नेम ऑफ प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग फ्रॉम डिजिटल टू ॲनालॉग म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर ट्रू होतं.